नमस्कार. आजच्या भागामध्ये तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. गुढीपाडवा विशेष असा हा भाग आहे, त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना हिंदू नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि हा भाग खास आहे कारण इटर्नल मराठी आणि इनक्रेडिबल मराठी या आमच्या उपक्रमाला 2 वर्ष पूर्ण होत आहेत. अर्थातच या निमित्ताने तुम्हा सगळ्यांचे आभार मानायचे आहेत, कारण ही 2 वर्ष तुमच्या साथीने इतकी रंगतदार झालेली आहेत. पुन्हा एकदा सगळ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि आज आपण या निमित्ताने एक राऊंड टेबल करतो आहोत. राऊंड टेबल म्हणजे अर्थात मराठीत म्हणायचं तर एक गोलमेज परिषद करतो आहोत. एकदम इतिहासाचा धडा आठवला असेल ना. पण आपल्याकडे 2 मंडळी अशी आहेत की जी सध्या मराठीचं भविष्य घडवत आहेत आणि दोघंही वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. तुम्हाला अतिशय परिचित असेही चेहरे आहेत. CA रचना रानडे आपल्याबरोबर आहेत, अर्थतज्ञ म्हणून आपण त्यांना ओळखतो. आणि आज तिला इथे बोलवण्याचं एक विशेष कारण, मी अगतुग आणि अरेतुरेच करणार आहे, एकेरी संबोधणार आहे, कारण गप्पाच मारण्याचा आपला विचार आहे आज. तर तिला आज इथे बोलवण्याचं एक विशेष कारण म्हणजे अर्थतज्ञ असताना मराठीतून लोकांपर्यंत हा सगळा जो विषय आहे की आपण कशा पद्धतीने गुंतवणूक केली पाहिजे याविषयीचा सल्ला ती इंग्रजी आणि हिंदीतून देत असतेच, पण मराठीतूनही ती देते, ही विशेष बाब. आणि अर्थातच आपणा सगळ्यांना मराठी भाषेची आणि खास करून मराठी विनोदाची गोडी लावणारं एक स्थळ म्हणजे स्थळ पुणे, अर्थात अथर्व सुदामे. तुम्हा दोघांचंही मनपूर्वक स्वागत. मला अगदी सुरुवातीलाच एक गोष्ट सांगायची आहे, कारण त्याशिवाय या भागाची सुरुवात होऊ शकत नाही. 2 वर्षापूर्वी, आता 2 वर्ष झाली आहेत, तर 2 वर्षांपूर्वी रचनाला मी फोन केला होता आणि मी तिला विचारलं होतं की यूट्यूब वाहिनी सुरू करण्याची इच्छा आहे, तर काय करावं, तू थोडं मार्गदर्शन करशील का. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इतका प्रचंड सभासद वर्ग असताना आणि आमची सुरुवात असतानाही तिने माझा फोन घेणं, तिने मला मार्गदर्शन करणं. आणि तेव्हा तिने मला एक वाक्य म्हणाली होतीस, तुला आठवत नसेल, म्हणाली होतीस की 2 वर्ष कुठल्याही म्हणजे त्यातनं काहीतरी मिळेल मोबदला ह्याचा विचार न करता तू जर सातत्याने करणार असलीस तरच ह्यात पड, नाही तर पडू नकोस. हे तिने मला सांगितलं होतं. आणि आज बरोबर 2 वर्ष झाली आहेत. त्यामुळे मला खूप आनंद आहे की तू दिलेला सल्ला आम्ही पाळू शकलो आणि इथपर्यंत आलो. कारण तसं बघायला गेलं तर मराठी साहित्य, मराठी भाषा किंवा मराठी संस्कृती हे थोडे नाही म्हटलं तरी कठीण वाटणारे विषय. म्हणजे या विषयामध्ये 2 वर्ष सातत्याने काम करणं आणि लोकांपर्यंत पोहोचायचा प्रयत्न करणं, तर तू दिलेला सल्ला खरंच कामी आला आणि ते कुठेतरी पाठीशी होतं की नाही आपल्याला हे करायचं आहे. आणि आज तिथपर्यंत पोहोचलो याचा आनंद आहे. आणि त्या दिवशी तू आलीस. म्हणजे म्हणलीस खरंच मला आठवत नव्हतंय. पण कसं माहितीये का, बऱ्याच जणांना हा एक असा गोड गैरसमज असतो की अमुक व्यक्तीचा व्हिडिओ कसा असं म्हणजे अपलोड केला आणि व्हायरल झाला वगैरे असं. आणि काही जणांच्या बाबतीत झालेलं पण आहे, नाही असं नाही की पहिलंच एखादा काहीतरी रील टाकलं असेल आणि झालं असेल व्हायरल. म्हणजे ते एक म्हणजे काय म्हणू शकतो, एक्सेप्शन सारखं झालं ते. बट जनरल रूल जर बघितला तर तुम्हाला कष्टच करायला लागतात. 1 वर्ष 2 वर्ष तुम्ही जेव्हा करता कन्सिस्टंटली, सातत्याने जेव्हा तुम्ही करता, तेव्हा कुठेतरी एखादा तो एक ब्रेकआउट मोमेंट येतो आणि मग मजा यायला लागते. तुझा काय अनुभव आहे याविषयी? नाही, तसं ती म्हणली तसंच की कन्सिस्टन्सीच. म्हणजे मी 2015 पासून यूट्यूब करत होतो, तर तेव्हा तर यूट्यूबच नवीन होतं. म्हणजे की आपल्याला इंटरनेट नवीन आलं होतं आणि मोबाईलवर, म्हणजे त्यामुळे मी तेव्हा असंच मला टाइमपास म्हणून ते करायचो की बाबा मी थिएटरमध्ये जे करतोय ते आता दाखवणार कुठं, कारण का थिएटरमध्ये कोणी बघायला नसायचंच. त्यामुळे मग दाखवायचं एकच माध्यम होतं. ते यूट्यूब नवीन कळायला लागलं होतं. मी तिकडे व्हिडिओ टाकायचो आणि त्या माझ्या म्हणजे मोबाईलवर असं उलटा ठेवून त्या केलेल्या असायच्या. पण मला जसं ती म्हणली की ते सापडायला जो वेळ लागतो ना, ते मला 2020-21ला जेव्हा रील्स आल्या तेव्हा ते सापडलं. पण तोचपर्यंत माझं इतकं करून झालं होतं की मग रील्स आल्यावर मला टाकायला भरपूर माल होता किंवा मी त्याच्यातनं टाकू शकत होतो. पण तोचपर्यंत कळलं होतं की आपल्याला दाखवायचं काही. त्यामुळे ते आधीचे जे 6-7 वर्ष केले ती नीट प्रॅक्टिस झाली. म्हणजे नाही, म्हणजे खरं आहे, म्हणजे गुंतवणूक, इथेही गुंतवणूक महत्वाची आहे. मला वेळेची गुंतवणूक ही तर आहेच. पण आता आज गुढीपाडव्याच्या दिवशी आपण भेटतो आहोत, नवीन वर्ष सुरू होत आहे.
तर या दिवशी संकल्प करणं आपण खूप महत्त्वाचं मानतो. नवीन कामांना सुरुवातही करतो. तर गुंतवणुकीला या हिंदू नवीन वर्षात गुंतवणूक कशी करावी, जर आम्हाला काही सल्ला. गेले 1.5 वर्ष सगळे चेहरा पाडून बसलेले आहेत. सप्टेंबर 2024ला जो काय निफ्टीने उच्चांक जो गाठला होता 26,300चा, त्याच्यानंतर एकदा परत तिकडं असं भोज्याला शिवून पण आलं मार्केट. बट त्याच्यानंतर काही जात नाहीये तिकडनं. तात्या दर थोड्या दिवसांनी काहीतरी सांगत असतात आणि त्याच्यामुळे जी काय एकंदर परिस्थिती आता झाली आहे त्याच्या मार्केट काही चांगलं परफॉर्म नाही करत आहे. अशा वेळेला लोक जनरली त्यांचा पेशन्स संपतो आणि त्यांना असं वाटतं की कुठून मला ही दुर्बुद्धी सुचली आणि मी ह्या स्टॉक मार्केटच्या फंदात पडलो. चांगलं चालू होतं ना FD वगैरे, कुठून ते सोडून मी इथं स्टॉक मार्केटमध्ये आलो आणि मी नेमकं आल्यापासनं नुकसानच झालेलं आहे किंवा मार्केटने रिटर्न्सच दिलेले नाही आहेत. अनफॉर्च्युनेटली होतं असं की रिटेल इंडिव्हिज्युअल इन्व्हेस्टर्स जे असतात, सर्वसामान्य माणूस जो गुंतवणूकदार असतो स्टॉक मार्केटमध्ये, तो अशा वेळेला येतो मार्केटमध्ये जेव्हा खूप बोलबाला असतो मार्केटचा. राईट. म्हणजे माझी पण एंट्री तेव्हाच झाली होती मार्केटमध्ये. माझी तर 2007 मध्ये एंट्री झाली होती, 6-7च्या टाइम फ्रेम मध्ये. इतरांचे फायदे ऐकू येऊ लागले की म्हणजे जेव्हा कळतं की अमुकला एवढे पैसे मिळाले तर अमुकला एवढे पैसे मिळाले, मला असं वाटतं अरे आपण काय केलं, आपणही प्रयत्न करून बघायला पाहिजे. सो 6-7च्या वेळेला मी मार्केटमध्ये गुंतवायला सुरुवात केली आणि तो एक छान पिरियड मिळाला मला, पहिले 1-1.5 वर्ष. आणि मग 2008 मध्ये मार्केट 60% पडलं होतं. माझा पोर्टफोलिओ साधारण 80 ते 90% पडला होता. हो, कारण कोणी मार्गदर्शनच करायला नव्हतं. एक अगदी टिपिकल मराठी मिडल क्लास फॅमिलीमधनं आल्यामुळे स्टॉक मार्केट म्हणजे सट्टा आणि त्याच्यामुळे ते करणं म्हणजे मूर्खपणा, एवढंच ऐकत आले होते. त्याच्यामुळे कोणी गाईड करायला नव्हतं. आपलं चुका करत करत शिकत गेले आणि तशी गुंतवणूक सुरू केली. बट जर मी तेव्हा सोडून दिलं असतं मार्केट की अरे बापरे एवढं नुकसान झालं म्हणजे हे काहीतरी खरंच गोलमाल आहे, वाईट आहे, आपण करायलाच नको, च्या ऐवजी मी काय विचार केला की माझं चुकलं असेल काहीतरी. एवढे लोक जर त्याच्यातनं पैसे कमवू शकले म्हणजे त्यांना काहीतरी कळालं जे मला नाही कळालं. मग मी त्याचा अभ्यास अजून सुरू केला. कारण तू विचार कर ना, 2008 साली असं जसं हा म्हणला 2015ला युट्यूब त्यांनी सुरू केलं. 8ला तर युट्यूब नव्हतंच, त्यात फायनान्स कॉन्टेंट तर म्हणजे दूर की बात. अन्ना ChatGPT वगैरे काही होतं. सो मी कसं स्टॉक मार्केट शिकले तर सकाळी उठून तो TV लावायचा, CNBC आणि हे सगळं, आणि मग त्याच्यात ते एक्सपर्ट्स तर अगदी टाय आणि हे घालून टुडे वी आर गोइंग टू टॉक अबाउट द मार्केट हॅज सीन अ युफॉरिक रॅली वगैरे असं काहीतरी काय बोलताय ते असं वाटायचं. म्हणजे मग त्याच्यात शब्द लिहून काढायचे, काय बरोबर आहे चूक आहेत, मग डिक्शनरीतनं शोधून काढायचे यांचा अर्थ, सिनियर्सला विचारणे. बट हे मी का सांगतेय तर ही त्याच्या मागची खटाटोप झाली की तुम्हाला काहीतरी सतत वाटत राहिलं पाहिजे की देर इज समथिंग, काहीतरी आहे जे मला नाही कळालेलं आहे अजून. सो आत्ताच्या गुंतवणूकदारांना, ही म्हणजे बॅकग्राऊंड जरा मोठी झाली, पण आत्ताच्या गुंतवणूकदारांना हे माहिती हवं की जरी गेले 1.5 वर्ष रिटर्न नसेल दिला मार्केटने, तरी अशा अनेक सायकल्स आलेले आहेत मार्केटमध्ये की जिकडे 1.5 वर्ष 2 वर्ष मार्केटनी ना के बराबर रिटर्न दिलेला आहे. आणि जेव्हा हा पिरियड खूप मोठा असतो 2-1 वर्षांचा, त्याच्यानंतर हिस्टॉरिकली मार्केटनी 30-40% रिटर्न 1.5-2 वर्षात दिलेले आहेत. सो तो एक जो, जसं तू आत्ता म्हणजे तुझ्या कन्सिस्टन्सी होतीच, बट ज्या तू 2 वर्ष सांगितली, पण अजून एक शब्द पेशन्स पण होता तुझ्यामध्ये. सो तोच पेशन्स जर गुंतवणूकदारांनी ठेवला तर आय एम शुअर की जरी आत्ता मार्केट रिटर्न्स येत नसेल, पुढच्या 1-2 वर्षात चांगले रिटर्न मिळू शकतील. सो नवीन वर्षाचा संकल्प म्हणजे पेशन्स, अभ्यास करणे आणि कन्सिस्टंटली गुंतवणूक करत राहणे. पण मला हे आत्ता तुझ्याशी म्हणजे आपण गप्पा मारतोय तर लक्षात आलं की आजकाल आपण फार सगळं सोपं आणि पटकन मिळेल ह्याच्या मागे असतो, पण त्याचा अभ्यास करणं, त्याच्या मुळाशी जाणं ही वृत्ती थोडी कमी होते. पण ॲक्च्युली अभ्यास केल्यानंतर जे तुम्ही सादर करता, म्हणजे आम्हाला हे नेहमी जाणवतं की आमच्या भागांमध्ये सगळ्यांच्या ज्या प्रतिक्रिया असतात की तुम्ही केवढा अभ्यास करून हे आमच्यापर्यंत पोहोचवता, हे आम्हाला पटकन मिळत नाही कुठे, म्हणून कदाचित ते वेगळं ठरतं ना. त्यामुळे शेवटी तुम्हाला, तू म्हणालीस तसं की अभ्यास, कष्ट, संयम आणि सातत्य हे सगळंच पाहिजे. पण मगाशी आपण जो मुद्दा म्हणला की तू 2015ला सुरू केलंस, पण सुरू करताना आता आपण, तू म्हणालीस की एक मिडल क्लास मराठी, तर आपल्याकडे मराठी माणसं गुंतवणूक करणं किंवा त्याचबरोबर एकमेकांना मदत करणं या बाबतीत मराठी माणूस किती कमी पडतो.
तुम्हाला सुरुवातीला कोणी मदत केली का, कोणी प्रोत्साहन दिलं का तुमच्या प्रवासामध्ये? ते तेव्हा तर असं हे खूप नवीन होतं, त्यामुळे कोण प्रोत्साहन देऊच शकणार नाही, कारण की कोणालाच काही माहिती नव्हतं. आणि मला वाटतं की आता नकार घंटा किती वाजले? नाही, तेवढी व्ह्यूजच नव्हती की कोणी नकार 8-10 व्ह्यूज असतील तर काय, म्हणजे कारण की युट्यूबवर जाऊन सर्च करून कोण बघणार नाही. त्यामुळे मी जे पाठवायचो ती लिंक फार तर फार आपण व्हॉट्सअपवर तेव्हा शेअर करू शकायचो. तर त्याच्यातले किती लोक बघणार आहेत आणि खरंच जाऊन त्याच्यावर किती जण क्लिक करणार बघणार आहेत. आणि जे ज्यांना नाही आवडायचं ते फार काही म्हणजे त्याच्यावर काही लक्ष दिलं नाही. पण मला असं होतं की मी जे करतोय आता, आपला अभ्यासाचा विषय निघाला तर आपण करतो तेव्हाच की जेव्हा आपल्याला त्या गोष्टीची आवड असते, तेव्हा आपल्याला तो अभ्यास आहे हे कळत पण नसतं. म्हणजे तेव्हा आता मी जेव्हा करायचो तेव्हा मला ते काय अभ्यास आहे किंवा अरे मला आता ह्याच्यातनं काहीतरी पैसे कमवायचे हे माहीत पण नव्हतं. पण मला ते आवडतंय म्हणून मी ते करत होतो. त्यामुळे मला वाटलं की ते जे 6-7 वर्ष करावं लागलं त्याच्यात मला असं कधी वाटलं नाही अरे कोणी आपल्याला प्रोत्साहन देते का किंवा कोणी आपल्याला नावं ठेवते का, कारण का मला ते आवडतंय म्हणून मी करतोय. आता त्याच्यात नावं जरी ठेवली तरी मी तर त्यांना काही त्रास देत नाहीये, हे मी माझ्या आवडीसाठी करतोय. त्यामुळे काय फरक पडणार, त्यांनी नावं ठेवली तरी मी काय त्यांचे पैसे घेतले नाहीत किंवा त्यांना काय आग्रह केला नाही बघा म्हणून. त्यामुळे मी माझ्या आवडीसाठी करतोय, ज्यांना बघायचं ते बघतील. आणि मग हळूहळू जसं ते आता जेव्हा आम्ही थिएटर करायचो तेव्हा बरेच जण म्हणायचे की अरे हा काय करतोय काही, म्हणजे मागं हे चालू असतं ते तिथे. पण तेव्हा मला घेणंच नव्हतं की काय, म्हणजे मला माहिती होतं की बाबा हे मला इथं करायला आवडतं, कारण का इकडे ते मला ते काम देत नव्हते जे मला करायचे ते मला इथं करता यायचं, ती मुभा होती इकडे. त्यामुळे मग तो विचार फार कधी आला नाही. याला धरून मला विचारायचं आहे की आत्ता यूट्यूबवरती आज तुम्ही असे काय म्हणूया इन्फ्लुएन्सर्स आहात, प्रभावशाली व्यक्तिमत्व आहात की तुम्हाला फॉलोवर्स आहेत इतके, आणि मराठीमधून संवाद प्रामुख्याने तुम्ही साधता. तर यूट्यूब वाहिनीसाठी किती मराठी ऑडियन्स आहे, किंवा यूट्यूब आपली दखल मराठी प्रेक्षक म्हणून घेत असेल का, काय वाटतं तुम्हाला, किंवा याला किती भविष्य आहे? याचं कारण एक म्हणजे मग करायचं आहे तर मग ग्लोबली करा ना, इंग्रजीत करा, जगभरात पोहोचा, असं खूपदा म्हटलं जातं. तर आमचा विषयच मराठी भाषा हा असल्यामुळे तो प्रश्न नाही. पण जसा तुला इंग्लिश व्हिडिओज तू करतेसच आणि त्यालाही उत्तम प्रतिसाद आहे, मग तुला मराठीत का करायचं? म्हणजे माझा ना कायम स्वभाव, म्हणजे माझा नवरा खूप नावं ठेवतो मला त्याच्यासाठी. पुढे तुला 1760 दगडांवर पाय ठेवायचे असतात आणि तुला सगळंच करायचं असतं, चूज करणं एक काहीतरी. म्हणजे मी वाय सेटल फॉर ऑर वेन यू कॅन डू अँड, हा माझा कायम एक अप्रोच राहिलेला आहे. सो आधी मी सुरुवातीला खूप फिगर आउट करत होते की नक्की कशातनं कॉन्टेंट करू. तर मला आधी म्हणजे मी जसं तू आत्ता म्हटली की किती लोक जनरली आहेत बघायला, टॅम आम्ही आमच्या भाषेत म्हणतो, टोटल ॲड्रेसेबल मार्केट, की किती लोक आहेत नक्की कन्झ्युमर्स, जे पॉसिबल कन्झ्युमर्स आहेत. त्याच्यात भारतात अर्थातच हिंदी जास्ती बोललं जातं. सो आधी सुरुवातीला मी माझे अगदी जुने व्हिडिओज आहेत ते मी हिंदीतनं करायचे. बट हमारा हिंदी म्हणजे असं जरा ना पण माझं म्हणजे हिंदी आणि मराठी मिक्स व्हायच्या, जे हिंदी इंग्लिश मिक्स व्हायचं. आणि कॉमेंट सेक्शन जेव्हा मी वाचायचे तेव्हा मला इतकं असायचं की तुम्ही इंग्लिश इतकं उत्तम बोलताय, कशाला मध्येच हिंदी घालताय तुम्ही, आमचं लिंक तुटते. आणि मला हे कळेना की असं काय होतंय की इंग्लिश कसं काय लोक. मग मी अजून अभ्यास करायला लागले. यूट्यूबमध्ये तुम्हाला चेक करता येतं की कुठून जास्ती व्ह्युअरशिप येते. तर मला खूप सरप्रायझिंग होतंय, तर माझी साऊथ इंडियामधनं हायेस्ट व्ह्युअरशिप येत होती. म्हणजे अर्थात पहिलं महाराष्ट्रच होतं, महाराष्ट्राच्या खालोखाल मग कर्नाटक, तमिळनाडू, आंध्रा ही माझी हायेस्ट व्ह्युअरशिप होती. मग मला लक्षात आलं अच्छा म्हणजे मग हिंदी मिक्स करून मला माझी व्ह्युअरशिप जिकडनं येते त्यांना मी जास्ती केटर करायला पाहिजे आधी. मग मी हळूहळू करत हिंदी कमी कमी करत करत पूर्णच इंग्रजी चॅनल झाला माझा. आणि इंग्रजी चॅनलला मला आता 5 मिलियन सबस्क्रायबर साधारण 1-1.5 वर्षापूर्वी वगैरे साधारण पूर्ण झाले. ते झाल्यानंतर मग ते अँडच्या दिशेने परत म्हटलं आता काय अजून काहीतरी करायचंय. मग परत बरेच जण म्हणत होते की हिंदीच कर ना, मग जास्ती लोकांना पोहोचता येईल, जास्ती लोकांपर्यंत पोहोचता येईल. मग म्हटलं काय करावं, कारण मराठी तर येते. मग मी परत तो अभ्यास केला की कुठल्या ह्याच्यात मग मराठीत कोण आहे आज, की करेक्ट. मग मी जेव्हा मराठी चॅनल शोधायला लागले ना, हाईट सांगते मला एकही चॅनल असा नाही सापडला की जो प्युअर प्ले लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट किंवा इतकं सोपं की FD आणि RD आणि सेव्हिंग अकाउंट ह्याच्यात एक्झॅक्ट काय फरक आहे.
एवढे बेसिक कॉन्सेप्ट हे नव्हतं मराठीत तेव्हा एवढं. आणि जे चॅनल सापडले ना ते ऑप्शन्स, फ्युचर्स अँड ऑप्शन्स, 2 दिवसात लखपती व्हा, 5 दिवसात करोडपती व्हा वगैरे असे कॉन्टेंट खूप सापडला मला. मग मला कुठंतरी असं वाटलं की आजच्या जगात जर फर्स्ट मूव्हर ॲडव्हान्टेज मिळणार असेल तर का नाही. म्हणजे अगदी ऑनेस्टली सांगते की म्हणजे हे मी सांगितलं पाहिजे का नाही मला माहिती की मराठी भाषेच्या प्रेमापोटी मी केलं असं मी खरं तर म्हणलं पाहिजे पण मी खरं सांगते अगदी की मी हा बिझनेस डिसिजनच्या अँगलने आधी बघत होते की जर असं एक अनटॅप्ड मार्केट असेल तर मी का टॅप करून न येते, हा पहिला विचार आला. आणि मग मी म्हटलं चला एक प्रयत्न करून तरी बघूयात, कारण किती मराठी लोकांना गुंतवणुकीच्या विषयी खरंच शिकून घ्यायची इच्छा असेल हेही माहित नव्हतं. तो अंधारात गोळीबार केल्यासारखा होता खरं तर. मग म्हटलं चला सुरुवात तरी करून बघू. आणि मग म्हटलं इंग्लिश चॅनल जस्ट हॅपन्ड, म्हणजे काही विचार नव्हता, पण मराठी चॅनलच्या मागे मग विचार केला, पूर्ण स्ट्रक्चर बांधला त्याचं. माझ्याकडे पहिले 50 एपिसोड्स काय असणार आहेत ह्याची मी पूर्ण आखून घेतलं होतं मी. म्हणजे मराठी सिरियल कशी जाईल, भाग 1, भाग 2, भाग 3 असं माझं मराठी चॅनल आहे ज्याला भाग 1, भाग 2, भाग 3 असं आहे. पूर्ण म्हणजे विचार करून त्याच्या मागे काहीतरी एक क्रोनॉलॉजी बांधून असा तो पूर्ण चॅनल सुरू केला. विचार म्हणजे आर्थिक बाराखडीपासून सुरुवात करायची असं, इतकं सोप्या ह्याच्यातनं. आणि एखादा गावाकडचा माणूस जरी असेल की ज्याला काही ओकाठो जरी माहिती नसेल तरी त्याला वाटावं की हो मला हे कळतंय बरं का, ही भावना निर्माण झाली पाहिजे, या हेतूने सुरुवात केली. आणि म्हणजे काहीच्या काही अनुभव त्याच्यानंतर आले. म्हणजे गेल्या एक मराठी चॅनलला आता माझ्यामध्ये 3 वर्ष पूर्ण झाली आहेत, 1 मिलियन फॉलोअर्स झालेत मराठी चॅनलला. पण जो प्रतिसाद आहे आणि जे सॅटिस्फॅक्शन आहे ना ते त्या 5 मिलियन मधनं येत नाही, एवढं या 1 मिलियन मधनं येतं. आणि मला वाटतं ही किती महत्त्वाची गोष्ट आहे, कारण आपण किती सहजपणे म्हणतो की मराठी म्हणजे नाकारण्याचं कारण माध्यम म्हणून अनेकदा काय असतं की ज्ञानभाषा नाही. पण आता तू आज अर्थकारण सगळं मराठीत जेव्हा आणतेस तेव्हा ती ज्ञानभाषा होते ना. म्हणजे हे केवढं मोठं योगदान एका बाजूला आहे. असं जर प्रत्येक क्षेत्रातली व्यक्ती जर म्हणू लागली की मी मराठीतून व्यक्त होणार आहे तर चित्र खूप झपाट्याने बदलेल. तर असा काही अनुभव किंवा ज्याला आपण परिभाषा म्हणतो ती मराठीत आणताना आणि सोपी करताना काय. पण मला असं वाटतं म्हणजे आता मी जेवढे रचनाचे भाग पाहिले आहेत मला असं वाटतं की सोपं, खूपच सोपं. आणि म्हणजे मला त्या निमित्ताने हा मुद्दाही मांडायचा आहे की काही इंग्रजी शब्द आले त्याच्यामध्ये तरी हरकत नसली पाहिजे. आपल्याकडे जे असतं ना की नाही आता मराठी तर मराठी नाही, काही शब्द आता रुळलेत. म्हणजे इव्हन आमच्या बाबतीत असं होतं की एवढा मराठीवर कार्यक्रम करताय तर इन्क्रेडिबल मराठी आणि इटर्नल मराठी नाव काय, तर अतुलनीय आणि शाश्वत हे शब्द आम्हाला मिळाले नसतील असं नाहीये ना. पण आमच्या असं लक्षात आलं जसं तू म्हणालीस की फक्त मराठीच्या प्रेमापोटी असं न करता त्याचा परिणाम काय असला पाहिजे की ते लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. आता नवीन पिढी जेव्हा हातामध्ये फोन घेते आणि त्यांना तुम्ही साहित्याची गोडी लावणं किंवा संस्कृती शिकवणं त्यासाठी त्यांना जर अतुलनीय मराठी तुम्ही नाव लिहिलं तर ते जातील का बघायला तरुण पिढी आता. पण हेच पटकन इन्क्रेडिबल, अरे काय मराठी विषय काय आहे, आणि मग त्यांना शोधू दे ना की इन्क्रेडिबलला अतुलनीय म्हणतात. पण एकतर आणि युट्यूब हे माध्यम असं आहे की जिथे काय कुठला शब्द चालेल म्हणजे जास्त सर्च केला जाईल जो आपण म्हणतो, फरक पडतो ना. म्हणजे आम्ही साधं आहे आता या निमित्ताने आमच्या प्रेक्षकांनाही मला हे सांगायला आवडेल की आम्ही ज्या वेळेला साहित्यावरचे भाग करतो त्यावेळेला त्याला काय म्हणतो आपण व्ह्यूज कमी मिळतात. पण हेच जेव्हा आम्ही अध्यात्मावर करतो त्याला भरपूर व्ह्यूज मिळतात. पण तरीही आमचा प्रयत्न त्याचा समतोल साधण्याचा असतो की दोन्ही आपण हे करू शकू. आणि म्हणून जर तरुण पिढीकडे पोचायचं आहे, जर युट्यूबमध्ये आपल्याला जास्त लोकांनी ते पाहावं, फायनली ते जास्त लोकांपर्यंत पोहोचणं महत्वाचं आहे. मग त्यासाठी जर हा शब्द चालत असेल तर तो शब्द वापरला. तर मला असं वाटतं रचना काय किंवा आपण सगळेच जण हे हरकत नाहीये. आणि
भाषा लगेच त्यामुळे काही मरत नाही. अगदीच. म्हणजे मी व्हिडिओजमध्ये हे पण करते की आता अगदी सुरुवातीला पण मला असं वाटायचं की बापरे लोकांना आवडेल का मी इंग्रजी शब्द वापरलेले. मग फिक्स डिपॉझिट म्हणजे काय, तर मी मुदत ठेव म्हणायला पाहिजे, किंवा मी म्हणते ना मी सेव्हिंग अकाउंटला बचत खातं, रिकरिंग डिपॉझिटला आवर्ती ठेव, हे मलाही माहित नव्हतं अर्थात. आणि पण मग मी काय करते माहितीये का, मी हा एफर्ट घेते आणि मी शोधते ते शब्द. मी ते शब्द स्क्रीनवर लिहिते, पण कंसात त्याचा इंग्रजी इक्विव्हॅलंट पण लिहिते. आणि मी त्यांना सांगते की ठीक आहे, तुम्हाला बँकेत मराठीतनं पूर्ण तुम्हाला सगळं मिळतील, कागदपत्र तुम्हाला जे काय असतील ती कदाचित महाराष्ट्रात मराठीतनं मिळतील, पण बट जेव्हा तुम्ही एखाद्या कंपनीचे शेअर्स विकत घ्यायचे म्हणून त्याची माहिती जर तुम्हाला अॅन्युअल रिपोर्टमधनं म्हणा, मॅनेजमेंट प्रेझेंटेशन्समधनं, ते कोण तुम्हाला मराठीत देणार आहे, ते इंग्रजीमधनंच देणार आहे ना. सो तिकडचे शब्द तुम्हाला जर कळायचे असतील तर तुम्हाला मराठीच्या शब्दाला इंग्रजीत काय म्हणतात हे तुम्हाला माहिती असायलाच पाहिजे. म्हणून मी कंसात त्याचे इंग्रजी शब्द नक्की मला हे खूप आवडले, कारण मला वाटतं ते दुतर्फा आहे. तो ट्रॅफिक जो आहे ना तो दोन्ही बाजूनी असायला हवा, की मला मराठी शब्दही माहिती हवा, सोयीसाठी मी इंग्रजी शब्द वापरेन, पण काही शब्द असे आहेत की आपण सहज स्वीकारू पण शकतो. आता हे तू अभ्यास करून ते मराठी शब्द समोर आले की कदाचित सवयीने रूढ पण होतील, म्हणजे कदाचित 10 शब्दातले 4 शब्द रूढ होतील, पण हरकत नाही. काय हरकत आहे. आणि मला अनेकदा मला असं वाटतं की आता मराठी माध्यमातून शिकल्यामुळे ही अडचण सुरुवातीच्या काळात माझ्या खूप समोर आली, की एखादा इंग्रजी शब्द वापरला जातो आणि त्याचा अर्थच कळत. आता तुझ्या व्हिडिओमध्ये मला मराठी शब्दही मिळतो आहे. एकदा कॉन्सेप्ट क्लिअर झाला की मग त्या शब्दाची भीती पण दूर होते. तर मला हे फार आवडलं की त्याचा प्रतिशब्द आपल्याला माहिती असणं. नाही, आणि आता अथर्व म्हणजे आता हे तरी ना भाषा आणि किंवा काहीतरी त्याला कॉन्सेप्ट आहे, पण तू तर बोली भाषा वापरतोस आणि त्यातनं विनोद निर्मितीही करतोस, म्हणजे तर त्यामुळे ती जवळची पण वाटते ना रे. तुला काय अनुभव आहे त्याचा, की तुझे व्हिडिओज अर्थात सगळे जण बघतात, सगळ्या वयोगटातली मंडळी बघतात आणि धमाल करतात. म्हणजे आम्ही सुद्धा जेव्हा थकून भागून येतो तेव्हा तुझे व्हिडिओज बघतो की आपल्याला बरं वाटेल. तर भाषेवरनं म्हण किंवा मराठी असण्यामुळे आत्ताची तरुण पिढी किंवा कुठल्याही वयोगटातली मंडळी, तर तुला त्याचा काय अनुभव आहे. 2 गोष्टी. आता मी ज्या शाळेत शिकलो ती इंग्लिश मिडियम होती, पण ती इंग्लिश स्पीकिंग स्कूल नव्हती, त्याचा संवाद मराठीतच व्हायचा, त्यामुळे ते सगळंच अर्धवट होतं, म्हणजे धड हे नाही ते नाही ते नाही. पण मी जिकडे राहिलो शनिवार पेठेत राहिल्यामुळे तुम्हाला हे टोमणे आणि हे संस्कार आपापच होतात, त्यामुळे त्याचा वेगळा काही नाही, त्यामुळे वेगळं काही त्याचा अभ्यास करण्याची गरज नाही. त्यामुळे हे लहानपणापासूनच कानावर पडलेलं, त्यामुळे हे फक्त आपल्या आपल्या पद्धतीने मांडणं एवढाच याच्या मागे विचार होता. आणि आता जसं ती म्हणली की तिने खूप विचार केला ह्या सगळ्या, मी खरं तर काहीच विचार नाही केलेला, मी फक्त हे मला जमतं एवढाच विचार आहे. म्हणजे आता की हिंदी केलं तर त्याला जास्ती व्ह्युअरशिप मिळेल का हा विचारच कधी आला नाही, कारण का तेवढं आपण त्याच्यात चांगलं नाही आहे हिंदी आपलं तेवढं, की जेवढं आपलं मराठी चांगलं आहे. म्हणजे चांगलं काय मराठी, मग ते मराठीतच मांडू आणि मग ते आपल्याला आवडत आहे काय. म्हणजे आता समजा मी एक आत्ता क्रिकेटचा शो करतो, तो मी इंग्लिश आणि हिंदीमध्ये करतो, कारण का ते क्रिकेटर्स जे आहेत ते इंग्लिश आणि हिंदीच आहेत ना, मराठी कळणारच नाही. तर आता मला त्याची व्ह्युअरशिप नाही आहे, पण मला तो म्हणजे विचारच नाहीये की त्याच्यात माझेच पैसे जास्ती जातात, त्यात मिळत फार काही नाही. पण मला हे की मला त्यांच्याबरोबर जे करायचे, संवाद साधायचे आणि जे जाणून घ्यायचे ते मला मिळतंय, ते मग कुठलीही भाषा असो ते. त्यामुळे मला ते रिस्ट्रिक्शन नाही आहे. त्यामुळे माझं तर एवढंच आहे की जे मला पटते आणि जमते तेवढं मी ज्या ज्या भाषेत जमेल ते मी सादर करणार. म्हणजे आता लोकांचे कमेंट येतात. आता मी कालच एक किशोर कुमारवर व्हिडिओ केली, त्याच्यावर खाली आला हा व्हिडिओ मराठीत केला असतं तर बरं झालं असतं, पण हा माणूस कसा मराठी बोलणार. म्हणजे जर त्याच्यावरच व्हिडिओ आहे तर तो मराठी नव्हताच ना माणूस, तर ते काय लक्ष हे ट्रोलिंग आता सगळ्याच कुठलाही विषय असेल ट्रोलिंग होतच, म्हणजे पण तुम्ही कसं बघता ट्रोलिंग कडे. नाही ते असतंच ना, म्हणजे इनहेरंट पार्ट आहे तो आपल्या अख्ख्या कॉन्टेंट क्रिएशन जर्नीचा. मी CA करताना आम्हाला ऑडिटिंगमध्ये ना एक मटेरियलिटी नावाची कॉन्सेप्ट असायची, म्हणजे कोणत्या खर्चाकडे किंवा कोणत्या इन्कम सोर्सकडे मी किती लक्ष द्यायचं. तर सपोज माझं इन्कम 1 लाख रुपये असेल आणि मला एखादा 30,000चा खर्च असेल, तर हा खूप मोठा खर्च आला, मी याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. पण 1 लाख इन्कम असताना जर 3 रुपयाचा खर्च असेल तर मी त्याच्यासाठी
10 ठिकाणून चौकशी करून हे काय हे काय हे काय एवढा वेळ नाही घालवला पाहिजे मी 3 रुपयांसाठी. ओके, सो तशी ही कॉन्सेप्ट मटेरियलिटी जी आम्ही ऑडिटमध्ये शिकलो तीच मी माझ्या युट्यूब चॅनलवर आणली की हा, जर 1 लाख व्ह्यूअरशिप असेल त्या व्हिडिओला आणि जर 3 लोक अतिशय घाणेरडं सादरीकरण आहे किंवा बकवास होतं, यू वेस्टेड आर टाइम वगैरे असं असेल तर काय असणारच आहेत ना. मग नसले तरच काहीतरी चुकलंय, मग आपलं चुकलं काही नाही, सगळ्यांपर्यंत पोचलो नाही आपण, तर तेवढे असणार. सो प्रत्येकाने त्यांच्या चॅनलची मटेरियलिटी लेवल ठरवावी की 10% नेगेटिव्ह फीडबॅक इज ओके फॉर मी किंवा 20% नेगेटिव्ह फीडबॅक इज ओके फॉर मी. तशी मी माझ्या चॅनलसाठी खरोखर 10% ही एक टॉलरन्स लेवल म्हणतो आम्ही त्याला. 10% नेगेटिव्ह लोक असणारच आहेत, कामच आहे ना त्यांचं ते. किंवा आता एक मध्यंतरी खूप चांगला सिनेमा मी बघितला, नाव विसरले मी त्याचं, तर आजकाल म्हणे जेनझीज मध्ये असं पण एक आहे की मी फ्रस्ट्रेटेड आहे लाईफमध्ये सपोज, मग मला माझं फ्रस्ट्रेशन कुठंतरी काढायचंय, तर ते कुठं काढायचं, मग ऑनलाईन ना. मग 4-5 वेगळी खोटी अकाउंट काढायची आणि ते अकाउंट्स हे टिपिकल असतात बरं का, म्हणजे हा 1890 स्ट्रेंजर, अरे 1890 स्ट्रेंजर हा काय विषय. मग त्यांनी ती अकाउंटच काढलेली असतात आणि मग त्याच्यावरनं नावं ठेवायची किंवा त्यांना असं व्हेंट आउट केल्यासारखं वाटतं त्यांना. सो हे 10% असणारच आहेत लोक. तर हा माझ्या चॅनलला मग मी लाईक टू डिसलाईक रेशो बघते माझ्या चॅनलचा, आणि मी माझ्या टीमला सांगून ठेवलंय की लाईक टू डिसलाईक रेशोमध्ये जर खूप डिसलाईक्स असतील तर मग मला येऊन सांगा की या व्हिडिओमध्ये काहीतरी घडलेलं आहे बहुतेक, मग मी कॉमेंट्स वाचते. तोपर्यंत मी कॉमेंट्स वाचायची आजकाल तसदीच घेत नाही. बरोबर आहे, सिम्पल. नाही, आपल्याकडे निंदकाचे घर असावे शेजारी हे आहे पूर्वापार. खरा तरी शेजारी असतो ना, हे ऑनलाईन खरे शेजारी खोटे असतात. थोडा वरती अनेकदा 25-30% नाही, मला वाटतं की ते आत्तापर्यंत, म्हणजे मला एकदा निलेश सावे सरांनी सांगितलं होतं की आत्तापर्यंत तुला कोणी समोर येऊन बोललंय का की हा व्हिडिओ मला नाही आवडला, तू घाणेरडं काम करतो? म्हणलं नाही. ते म्हणले लक्ष नको देऊ. मी तेवढं एकच डोक्यात ठेवलेलं, कारण का समोर जर खरंच येऊन बोलला ना तर आपल्याला की वाटू शकतं की नाही आपण काहीतरी केलेलं आहे. आणि आत्तापर्यंत असं आहे की जसं ती म्हणली की जसं सगळे फेकच अकाउंट असतात, फार कमी अशी अकाउंट्स असतात की जी खरी आहेत. आणि जे आणि काय होतं आता सगळ्यात मला वाटतं की टॉक्झिक जर प्लॅटफॉर्म असेल आत्ता तर तो फेसबुक आहे. कारण का फेसबुकवरची लोक एकतर ती काळाच्या मागं पडलेली आहेत, त्यांना हे काही माहिती नाही की आता हा शब्द का वापरला, तो शब्द का वापरलाय, काही त्यांना माहिती नसतं. ते फक्त येऊन काहीतरी बडबडतात. मग त्यांचा आपण चेहरा बघितला, प्रोफाईल बघितलं की कळतं की हे 60-65च्या वरती गेलेले आहेत, ह्यांना काही माहिती नाहीये. मग आता काहीतरी नाही तुम्ही आपली संस्कृती खराब करताय हे बोलून तुम्ही हे करताय, एवढंच त्यांना माहिती असतं. त्यामुळे मग त्याच्याकडे फार घरात जशी जनरेशन गॅप होते तशा पद्धतीचं थोडंसं आहे. नाही, आम्ही दोघं ऍक्च्युली मला आता रिअलाइज झालं, आम्ही दोन खूप वेगळ्या एज ग्रुप बद्दल बोललो. मी जेनझी कसं टॉक्सिक आहेत आणि हा तर म्हणजे बूमर्स कडेच गेला. नाही, पण आम्हालाही जाणवतं की तुम्ही टिकली लावली नाहीये. मी टिकली लावण्याचा काय संबंध आहे, किंवा तुम्ही म्हणजे असं काहीतरी वेगळ्याच, मी सांगतेय काय ते ऐका ना. मी कशी नटलीये हे, आता आम्ही आज गुढीपाडवा म्हणून आमची आवड म्हणून नटलोय, पण हे जर मी गुढीपाडव्याला टिकली न लावता बसले असते तर जर टिकली लावली असते तर बरं वाटलं असतं, असं लगेच कमेंट येते. आणि ती तू म्हणालास तसं की साधारण त्याच्यानं एज ग्रुप किंवा मानसिकता आपल्याला कळत असते. पण अर्थात या निमित्ताने आपला हा भाग चाललाय म्हणून आम्हाला ह्या एक आनंद मात्र नक्की आहे की आत्ता आम्ही जे काम करतो आहोत बऱ्यापैकी मुलांना शाळेमध्ये आपले भाग दाखवले जातात, म्हणजे बाहेर देशी सुद्धा. की अमेरिकेत ज्या वीकेंड मराठी शाळा चालतात सुट्टीमध्ये त्यांना सुद्धा दाखवले जातात. अगदी पुण्यातनं मला मध्ये 2 शाळांमधनं फोन आला की तुमचा भाग आम्ही वर्गाला दाखवला म्हणून. आणि त्यामुळे काय म्हणूया आपण 90% तरी कौतुक किंवा प्रोत्साहनच आपला जो प्रयत्न आहे तो मला वाटतं प्रत्येकाने काहीतरी हेतू मनात धरलेला आहे की जसं तुला एक अर्थसाक्षरता ही महत्वाची वाटते. आणि मला वाटतं समाज म्हणून मराठी समाज अर्थसाक्षर किती आहे याविषयी एक प्रश्नचिन्ह आहे. आता चित्र बदलत असेल पण ते बदलायला कुठेतरी तुझ्यासारखेचे प्रयत्न कारणीभूत असतात. किंवा आमचा जो एक प्रयत्न आहे की बाबा भाषा, आपल्या भाषेची गोडी निर्माण झाली पाहिजे.
कुतूहल वाटलं पाहिजे की काय आहे बाबा हे, किंवा आपल्या संस्कृती, आपण ज्या काही रीतीभाती पाळतो, स्तोत्र म्हणतो, इतक्या छोट्या छोट्या गोष्टी की ज्या आपल्या आयुष्याचा भाग आहेत आणि आजच्या धावपळीत कुठेतरी त्या हरवायला पण लागल्या आहेत. म्हणजे अनेकदा असं होतं की आईलाच माहिती नसतं एखादी गोष्ट, आणि जे स्वाभाविक आहे. म्हणजे अनेक गोष्टी आपण हे करूया, म्हणजे आम्ही बरेचदा तर असं होतं की आम्ही आमचे प्रश्न सोडवतो की अरे हे काय आहे बरं, मग हे शोधूया. मग मला जे उत्तर हवं असं वाटतंय, मला वाटतं की माझ्या मुलीला हे उत्तर कळावं, माझ्या मुलाला कळावं, तर तेच आणखीन अनेक पालकांना हवं असेल, हा विचार आहे. तर आता विनोदासारखी गोष्ट आहे की आपल्या भाषेतला विनोद ऐकणं ही एक इतकी जसं अर्थात विनोद म्हणतात पुलंची आठवण होते की पुलं जसं म्हणतात की एका सुरात समाज कुठली गाणी गातो हे जसं महत्वाचं आहे, तसं मला वाटतं कुठल्या विनोदाला आपण दाद देतो याच्यावरही समाजाची एक काय अभिरुची आपल्याला कळत असते. तर तुला काय या बाबतीत वाटतं? म्हणजे मी सकारात्मक याच्याकडे विचारते आहे तुला. नाही, जसं आता मला फायदा काय की सगळीच लोक बघू शकतात, म्हणजे सगळ्या अवयव गटातील लोक बघू शकतात. हा माझा सगळ्यात प्लस पॉईंट आहे मोठा, की असं लहान मुलांपासून ते अगदी मोठ्या लोकांपर्यंत. आणि हा तुझा विचार आहे की बाबा असाच असावा? नाही, नव्हता असं कधी विचार. म्हणजे आधी मी तसं नव्हतो करत, असा विचार कधीच नव्हता. हे मला वाटलं की आपण करू शकतो आणि आपल्याला ते जमते म्हणून मी केलं, असं काही ठरवून नाही केलेलं ते. पण जसं नंतर ते आपल्याला कळायला लागतं की असं असं होतं, त्यामुळे आपण ते करायलाच लागतो. त्याचा फायदा असा आहे की आत्ता जसं तुम्ही म्हटलं की फॉरेनमध्ये दाखवलं जातं, आता आमच्या इकडे शो होतात फॉरेनमध्ये, तिथं लहान मुलांना त्या आया घेऊन येतात की सांगतात की नाही तुमच्यामुळे हे मराठी निदान ऐकतात तरी, किंवा त्या बऱ्याच असे व्हिडिओज येतात की ते तिकडं राहत असतात आणि ते माझी कुठले तरी मिमिक्री करत असतात की अरे हा असा वागतो. मग त्यांच्या पालकांचे मेसेज येतात की तुम्ही हे केलं त्यामुळे आता हा मराठी बोलतो घरात, की मग ह्याचा अर्थ विचारतो त्याचा. एक परवा आमच्याकडे माझा एक जुना मित्र आहे, त्याचे कोणतरी आलेले नातेवाईक, तर तो त्यांना घेऊन आला लहान मुलांना. तर ते आहेत 4थी 5वीतली, तिकडे राहतात त्या अमेरिकेला. तर त्यांनी सांगितलं, मग ते माझ्याशी मराठी म्हणजे त्या ॲक्सेंटमध्ये बोलत होते आणि ते माझेच डायलॉग मला करून दाखवत होते. तर मग मला ते बघितल्यावर छान वाटतं की हा चला, म्हणजे आपण काही ठरवून तर नाही केलेलं, पण ते आपण करतोय ते चांगल्या प्रकारे पोचते. मग ते ट्रोल बिल करतं याच्यावर काही लक्ष जात नाही. जर आता ह्या लोकांना ते आवडते तर ह्यांचा कुठं विचार करायचा. पण आता आपण सगळेच मराठीमधनं हे करतोय किंवा मराठी विषयी बोलतोय. आता मराठी नवीन वर्षही सुरू झालेलं आहे. पण माझा म्हणजे आता हे मान्य करूया की असेही अनुभव आहेत की अनेक मराठी माणसंच तुम्हाला काय म्हणूया आपण रिस्पॉन्स देत नाहीत किंवा तुम्हाला मदत करत नाहीत, किंवा आपण मागतो कधीतरी की एखादा बाईट द्या, एखादं हे, तर ते हो हो म्हणून करत नाहीत. अशी पण एक मंडळी आहेत, जमात आहे असं म्हणूया आपण. पण तुमच्या दोघांच्या बाबतीत माझा तरी अनुभव असा आहे की ज्या ज्या वेळेला कुठल्याही कारणास्तव आपण एकत्र आलो असू, तुम्ही प्रोत्साहन, मार्गदर्शन आणि एक मदतीचा हात हे कायम ठेवलेले आहेत दोघांनीही. म्हणजे तेही एक कारण आहे की तुम्ही आज आमच्या इकडे आहात. पण मला असं वाटतं तुम्हाला सुरुवातीला कधी गरज लागली नाही मराठी माणसांची आजूबाजूला, किंवा तुम्हाला आता एवढं मोठं झाल्यानंतर असं वाटतं की अजून मराठी उद्योजक असतील, क्रिएटर्स असतील, त्यांना काहीतरी आपण आपला एक मदतीचा हात द्यावा, हे तुम्हाला आतून वाटत असेलच ऑब्व्हियसली. पण काय नेमके प्रयत्न याच्या बाबतीत व्हायला हवेत? म्हणजे कम्युनिटी म्हणून, एक समाज म्हणून, एक मराठी समाज म्हणून आज आपण डिजिटल प्लॅटफॉर्मवरती जेव्हा काम करतो आहोत, वेगवेगळे डिजिटल प्लॅटफॉर्म्स असतील, तर तिथे अधिक अशी एकी दिसायला हवी का, असायला हवी का, आणि आहे का? कॉन्टेंट प्रत्येकाचा तर वेगळा आहे, त्यामुळे मला वाटत नाही की आता आमच्या एंटरटेनमेंटच्या ह्याच्यात तर ही एकी वगैरे काही नाहीये. म्हणजे खरं सांगायचं असं काही नाहीये. कारण का आणि ते काही चुकीचं, म्हणजे असं म्हणत नाही की ते चुकीचं आहे, कारण का प्रत्येक जण त्याच्या एका वेगळ्या मार्गावर आहे की त्याला हे करायचं. तर प्रत्येकालाच हे एकत्र येऊन करायला जमेल का नाही माहीत नाही, कारण का मला काहीतरी वेगळं करायचं. आणि क्रिएटिव्ह म्हटलं की तिथे खूप डिफरन्सेस असतात की मला हे करायचंच नाही, मला ह्या पद्धतीचा रोल नको, म्हणजे जे काय असेल ते. त्यामुळे मला वाटत नाही तिथे येणं पण ते सोपं आहे, की म्हणजे ते क्रिएटिव्ह जो डिफरन्स असल्यामुळे ते एकी येणं फार अवघड आहे. बाकीची जी कम्युनिटी आहे, जे वेगळे करतात, तिकडे काय म्हणतात त्याला, थोडी इन्सिक्युरिटी कमी असते, तिकडे सगळे ओपन असतात हे करायला. ह्यांनी जे आता उत्तर दिलं ते फक्त माझ्या बाबतीत मला मराठी कोणी बाकी फायनान्स मधला कॉन्टेंट क्रिएटर
एका मोठ्या लेवलवर माझ्या मते तरी मला माहित नाही, म्हणजे माझा अभ्यास कमी असेल बट मला माहित नाही. नॅशनल लेवलवर म्हटलं तर खूप आहेत आणि सरप्राइझिंगली आम्ही सगळे एक खूप चांगल्या कनेक्टेड आहोत एकमेकांशी. आमचा फायनान्स कॉन्टेंट क्रिएटरचा एक व्हॉट्सअप ग्रुप आहे. म्हणजे आम्ही काही जर असेल तरी आम्ही एकमेकांना शेअर करत असतो. डिफरन्सेस ऑफ ओपिनियन नक्की असतात, त्याच्यात काहीच दुमत नाही. म्हणजे जसं तू म्हटलं असं विनोद किंवा आर्ट म्हणलं ना की ते एका ह्याच्यात बांधणं नाही. म्हणजे अगदी तसं फायनान्समध्ये ना की मी एखाद्या स्टॉक बद्दल किती अग्रेसिव्हली बोलणार. म्हणजे मी काय म्हणेन की हा अमुक अमुक विक्री वाढ एवढी आहे, नफ्याची वाढ एवढी आहे, त्यांचं कर्ज एवढं आहे वगैरे, मी नॉर्मल टोन मध्ये सांगते. त्याच्यामुळे ह्या IPOची हा एक सारांश मी तुमच्यासमोर मांडला. अशा थाटात सपोज मी बोललं. आता हेच नॉर्थचे कॉन्टेंट क्रिएटरचा टायटलच असेल IPO मोका या धोका. बापरे, एवढं मी नाही करणार. ओके, सो ही मांडणीची पद्धत जरी वेगळी असेल ना तरी पण एक मूळ एकमेकांना हेल्पिंग नेचर आहे. आम्ही खूप म्हणजे इनफॅक्ट असंही घडलेलं आहे की एखादा कॉन्टेंट क्रिएटर ट्रोल झाला, म्हणजे माझाच फील्ड मधला एखादा क्रिएटर ट्रोल झालेला आहे, मेजर लेवलवर ट्रोल झालेला आहे. अशा वेळेला आयडियली लोक काय म्हणतील, तो ट्रोल झालाय त्याच्यात त्याची उतरती कळा जर असेल तर त्याचा फायदा घेऊन मी काहीतरी केलं पाहिजे. हे न करता मला आठवते मी अजून 1-2 क्रिएटर्सनी त्याला कॉल केलेला आहे की तू एवढं नको वाईट वाटून घेऊ, इट्स ओके, होतं झाली चुकी ओके, ओव्हरकम कर, मी काही सपोर्ट करू शकते का सांग. अशाही पद्धतीने. सो आता तू विचार कर ना, त्या व्यक्तीला जेव्हा मी फोन केला त्याच्यानंतर तो व्यक्ती का बरं माझ्याबद्दल कधी वाईट बोलेल. आता जे कॉन्टेंट क्रिएटर एंटरटेनमेंट मध्ये आहेत ना ते 25 ते 35 मध्ये, तर तेव्हा आपण खूप अग्रेसिव्ह असतो त्या वयात की मलाच दिसायचं असतंच आणि त्याच्यात काही नाही. त्यामुळे पण हा विषय असतो. कदाचित 10 वर्षानंतर जर आम्ही त्या ह्याला असू तर तेवढं होणार नाही. आमची पुढची फळी आहे. नाही, कदाचित हा ना एक फायनान्स आणि एंटरटेनमेंट हा पण एक विषय पडतो माझ्या मते. म्हणजे थोडंसं अभ्यास पूर्ण हे करून किंवा म्हणजे आता फॉर एक्झाम्पल एखादा IPO, म्हणजे जसं तू म्हणली ना की कलाकारांच्या बाबतीत सपोज कॉम्पिटिशन असेल, म्हणजे मी काय माझे जे कोणी फिल्म इंडस्ट्री रिलेटेड फ्रेंड्स आहेत त्यांना मी म्हणते की आता एखादा सपोज रोल आहे तो आयदर A व्यक्तीला मिळणार आहे किंवा B व्यक्तीला मिळणार आहे. एखादं गाणं गायला मिळणार आहे तर A व्यक्तीला मिळणार आहे किंवा B. सो तिथं कुठं ना कुठं तरी ती एक्स्ट्रीम कॉम्पिटिशन ती किंवा एक्झॅक्टली. वर्सेस कॉन्टेंट क्रिएटर्स मध्ये कसं होतं की एखादा IPO आलेला आहे, एखाद्या कंपनीचा अभ्यास आहे, तर व्ह्युअरला काय वाटतं मी रचनाचंही मत ऐकीन, अमुकचंही मत ऐकीन, सो तिथे इट्स नॉट आयदर ऑर. सो त्याच्यामुळे आमच्यामध्ये ईर्ष्या तुलनेने कमी असते. करेक्ट. म्हणून मला वाटतं की तिथे आम्हाला एक तो स्कोप पण आहे की थोडंसं एकमेकांना मदत करून, जेल करून काय मदत हवी असेल. म्हणजे विषय हाही एक महत्वाचा मुद्दा आहे. आणि मला असं वाटतं की एकीकडे अशी मंडळी असली तरी आपण आता बघतोय की या निमित्ताने मराठी उद्योजक आता येत आहेत, नवीन छोटे छोटे उद्योजक येत आहेत. म्हणजे आमच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानेही लक्षात येतं की काहीतरी छोटंसं करणार आहे. म्हणजे पुण्यामध्ये एक बाई आहेत, त्या पुस्तकांची कव्हर्स बनवतात, हे पुस्तक छान राहावं म्हणून, कापडाची वेगवेगळी छोटे त्यांच्या हौसेसाठी करतात. पण ते म्हणजे की अरे तुम्ही पुस्तकं वाचत असणार ना, मग तुम्हाला आपण हे देऊया. म्हणजे असा सुद्धा कुठेतरी एक छोट्या स्वरूपात फरक पडायला लागला. माणसं एकमेकांशी जोडली जाणं. किंवा आम्हाला आणखीन एक या 2 वर्षात आलेला एक विलक्षण अनुभव की जो आम्हाला खूपच काय म्हणतो एक आत्मिक समाधान देऊन जातो. जसं झाशीच्या राणीवरती आपण जेव्हा भाग केला तेव्हा झाशीच्या राणीच्या वंशजांनी आम्हाला संपर्क केला आणि असे अनुभव आम्ही एकनाथ महाराजांच्या घरी या म्हणून सांगितलेलं आहे. किंवा सरोजिनी बाबर यांच्यावरती आम्ही त्यांच्या घरी आम्ही जाऊन आलो आणि त्यांनी त्यांचं सगळं साहित्य आम्हाला खुलं करून दिलं की तुम्हाला काय हवं ते आणि तुम्ही करा त्याच्यावर काहीतरी असं. किंवा आता सुधीर मोघीन सरांवरती आम्ही एक भाग केला तर त्यांच्या पत्नीचा आम्हाला फोन आला. तर हे खूप माणसं जोडली गेली. म्हणजे गोडसे गुरुजींवर आपण केला तर त्यांच्या पणतूने आपल्याला संपर्क साधला. पण या निमित्ताने माणसं जोडली जाणं, तर आमच्याकडे अजून साहित्य आहे, तुम्ही या इथे. म्हणजे हे किती छान पद्धतीची एक साखळी म्हणतो ना आपण, नेटवर्किंग ज्याला अलीकडे आपण जे म्हणतो की ते होतं आहे की कुठेतरी साहित्य संस्कृती याच्याशी. आणि म्हणजे हे आज आता आम्हालाही माहित नव्हतं ना की ही मंडळी आहेत आणि ती त्यांच्या पद्धतीने या गोष्टी जतन करतायत.
किंवा त्यांनी बोलवल्यानंतर आपण तिथे जाऊन तिथलं काहीतरी लोकांना दाखवू शकणं, किंवा आता आपण सज्जनगडावरती आपला एक भाग आम्ही साजरा करण्यासाठीच गेलो होतो. तर त्यावेळेस तिथे गेल्यानंतर आम्हाला कळलं की त्यांचे काही ऑनलाईन वर्कशॉप्स आहेत आणि त्याची माहिती आपण दिल्यानंतर अनेकांनी म्हणजे वर्कशॉप अमेरिकेवरनं वगैरे पण लोकांनी केले ते शिबिरं केली ती. किंवा आता अक्कलकोटला आपण जाऊन आलो, तिथलं जे संस्थान आहे, म्हणजे आपल्याला अक्कलकोट स्वामी माहिती असतात, पण तिथे एक संस्थान आहे, त्याचा इतिहास काय आहे आणि त्याचे जे आत्ताचे वंशज आहेत त्यांच्याशी आपण गप्पा गोष्टी केल्या. त्यांचं सगळं तिथे एक मोठं शस्त्रागार आहे. म्हणजे अनेकांना माहिती असेल की ते माहिती नाही, पण तिथला राजवाडा आणि तो राजवाडा पाहिला तर तिकडच्या राजांनी ब्रिटिशांकडूनही काही शस्त्र घेतली आहेत आणि अतिशय जुनी म्हणजे महाभारताच्या काळात वगैरे कुठल्या प्रकारची शस्त्र वापरली जात असतील याची कल्पना येऊ शकेल अशा पद्धतीच्या शस्त्रांचा तिथे हे. तर ही माहिती आम्हाला, मला वाटतं हेही कुठेतरी एक नेटवर्किंग आहे, ही पण एक साखळी आहे की हे सगळं जोडलं जातं आहे कुठेतरी, आणि मग अशा विचारांची माणसं एकत्र येणं, त्यांना काहीतरी वाटणं, त्यातून काहीतरी कल्पना आकाराला येणं, काहीतरी केलं जाणं. तर आमच्या केसेसमध्ये माझ्या मते नेटवर्किंग हा एक मुद्दा आहेच आहे, बट इंडिव्हिज्युअल फीडबॅक्स खूप जास्ती असतात आम्हाला, खूप म्हणजे खूप जास्त. म्हणजे ह्याच्यावर एक अख्खा सेपरेट एपिसोड आय एम शुअर हा पण करू शकेल, मी पण करू शकेन. बट एक छोटासा किस्सा जर सांगायचा झाला तर असंच एका मी कार्यक्रमाला गेले होते आणि फोटोग्राफर फोटो काढत होता, पण प्रत्येक वेळेला त्याच्या चेहऱ्यावरती फोटो काढताना एक असं छान त्याला चेहऱ्यावरनच कळत होतं. सो मला लक्षात आलं की ह्याला पण बहुतेक माझ्याबरोबर फोटो हवाय आणि हा बहुतेक माझा चॅनल फॉलो करतोय असं मला आपल्याला कळतं, साधारण अंदाज येतो की हा ओळखतोय का नाही. सो अख्खा कार्यक्रम झाल्यानंतर मी त्याला म्हणलं तुम्हाला फोटो हवाय का, मी निघते कारण आता. तर ते म्हणे नाही मला फक्त 1 मिनिट हवंय तुमचं. तर म्हटलं काय झालं. तर म्हणे एकच वाक्य सांगतो की जे परिस्थितीमुळे शिकू नाही शकलो ते तुमच्यामुळे शिकू शकलो. आणि तो म्हणला की माझ्याकडे दर असाइनमेंटमधनं काही ना काही पैसे यायचे आणि मग मी काही ना काहीतरी कारणामुळे ते कसे यायचे आणि कसे जायचे हे कळायचं पण नाही. पण तो म्हणला तुम्ही अगदी सुरुवातीपासून की बचत कशी करावी, किमान बचत किती असावी, मग त्या बचतींना कुठल्या कुठल्या प्रकारच्या गुंतवणुकी तुम्ही करू शकता हे सगळं सांगितल्यानंतर तो म्हणला खूप मोठी नाहीये पण मी 500 रुपयाची SIP तुमच्यामुळे सुरू केली आहे म्हणला. सो हे समाधान खूप म्हणजे हे फारच वेगळ्या लेवलचं आहे. किंवा एक अजून छोटासा किस्सा सांगायचा तर आत्ता जे लाडकी बहीण योजना जी आली तर मला तेव्हा असा प्रश्न पडला की आज लाडकी बहीण योजनेच्या आधी सुद्धा लोक तर जगू शकतच होते ना, 2 वेळेचं जेवण जेवूच शकत होते. हा त्यांना मिळालेला एक एक्स्ट्रा इन्कम आहे, तर त्याच्यातनं तो नुसताच खर्च करू नये, तर त्याच्यातनं काहीतरी गुंतवणूक करावी की त्यांनाच मे बी 50 नंतर 60 नंतर जेव्हा ते काम नाही करू शकणार तेव्हा त्यांना हा पैसा उपयोगी होईल. म्हणून मी त्यांना आपलं त्यातल्या त्यात अटल पेन्शन योजना असेल किंवा सरकारी बाकी काही योजना आहेत, पोस्टाच्या काही योजना आहेत, या सगळ्याची माहिती दिली मी त्या पॉडकास्टमध्ये. आणि म्हटलं तुम्ही काय करताय या पैशाचं, मिळालेल्या पैशाचं, हे कॉमेंट्समध्ये सांगा. कॉमेंट्स वाचून मी सादरले होते. त्याच्यामुळे अहो तुम्हीच तर आम्हाला म्युच्युअल फंड बद्दल सांगितलंय, मी निफ्टी 50ची एक SIP सुरू केलेली आहे, कोणीतरी म्हणलं मी फ्लेक्झी कॅप फंड मध्ये पैसे टाकलेले आहेत वगैरे. म्हणलं म्हणजे काय आहे की एक्झॅक्टली, म्हणजे मी म्हणलं की जेव्हा मला हा प्रश्न सुरुवातीला म्हणजे गोईंग बॅक की अंधारात गोळीबार करणे जे होतं की सुरुवातीला माहितीच नव्हतं की लोकांना आवडेल नाही आवडणार, पण ठरवलं होतं की 1 वर्ष 50 एपिसोड आपण काही झालं तरी करायचंच आणि मग बघू काय येतंय त्याच्यातनं आउटकम. पण हे असे जे काही फीडबॅक्स येतात ते खूपच वेगळ्या लेवलचे असतात आणि प्रोत्साहन देतात अजून काहीतरी करावं काहीतरी. तेच ना, इंग्रजीमधनं मी या लोकांपर्यंत कधीच पोहोचू शकले नसते. हे केवळ मराठीतनं केलं म्हणून या सगळ्यांपर्यंत पोहोचता आलं. तू काय सांगशील? मला पण असे 2 अनुभव आहेत म्हणजे जे लक्षात येते की नवरात्रात 2-3 वर्षापूर्वी 2023ला आम्ही एका ठिकाणी इव्हेंटला गेलो होतो की तिकडे स्टेजवर बोलवतात आणि ते सगळे कार्यकर्ते तुम्हाला देतात आणि तुम्ही उतरता, ह्याच्या पलीकडे ते काही नसतं. पण आम्ही तिथे गेल्यावर तिथे नाव अनाऊन्स केलं, सगळं झालं वगैरे. आणि एक जण म्हणजे माझ्याबरोबर जो होता तो म्हणला की कोणतरी आल्यात लेडीज, त्यांना तुम्हाला भेटायचंय वगैरे. म्हणलं की खाली उतरायला भेटू वगैरे. मग त्या भेटल्या वगैरे. मग त्या म्हणल्या की मी इथं त्यांनी एक पत्र दिलं हातात की हे मी देवीच्या समोर ठेवायला आलेले
तर ते मी तुम्हाला देते. मग म्हटलं काय याच्यात, मग त्या रडायला लागल्या. मग त्यांनी सांगितलं मग उघडा तुम्ही. मग उघडलं मी. त्यात लिहिलेलं होतं की माझा भाऊ आजारी आहे तर बरं कर, असं ते तिथं ठेवणार होत्या. पण आता तुम्ही भेटल्यात तर तुम्हीच ह्याचं सगळं बघा आता, म्हणजे काय करता येईल. आणि त्याच्यात बराच खर्च लागणार होता, 10-15 लाख रुपये लागणार होते वगैरे. म्हटलं आता हे कसं करायचं काय ते. पण ते म्हणले नाही, आम्ही तुमचं नाव ऐकलं म्हणून मी तिथं नाही ठेवलं, तर मी तुमच्याकडे देते, तर तुम्ही बघा काय करायचं. म्हणून मी ते सोशल मीडियावर स्टोरी टाकली, हे टाकली, सगळं झालं. आम्ही तिकडे बघायला गेलो त्याला हॉस्पिटलमध्ये की खरंच त्याला काय झालंय काय नाहीये. मग त्यांनी सगळं दाखवलं, डॉक्टरांनी सांगितलं आम्हाला. आणि त्यांनी सांगितलं की पाय कापावा लागेल वगैरे, ते एवढ्या लेवलला गेलं होतं. पण ते सगळं सोशल मीडिया थ्रू म्हणजे सगळ्याच लोकांनी मदत केली. त्याला पाठवलं आणि 10 लाख रुपये झाले आणि त्याला चालता पण येतं. क्या बात आहे. सो त्या आमच्याशी फार अजून कनेक्टेड पण आहे की तुमच्यामुळे यायला लागलं. असाच एक ईमेल आला होता की असं नाव आहे, प्लीज हा कुठं तुम्ही टाकू नका की मी असा मेल केलाय तुम्हाला की मी सुसाईड करणार होतो, पण आम्हाला तुमच्या व्हिडिओ सापडल्या, मी पण मराठीच आहे, असं तसं. मग त्यांनी सगळं भरपूर लिहून, पण आम्ही बघायला लागलो आणि माझा 1.5-2 तास तो विचार गेला की सुसाईड करायचा. त्याच्यानंतर मला परत कधी आलेलं नाहीये. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ मी एक मध्ये 3-4 दिवस टाकल्या नव्हत्या, मग तर तुम्ही तसं करू नका, निदान माझ्यासाठी तरी तुम्ही त्या टाका. म्हणून मग त्यावेळेस असे 1-2 अनुभव फार चांगले आले. आज आपण गुढीपाडव्याच्या निमित्ताने गप्पा मारतोय, तर जसं तू सुरुवातीला एक हे नवीन वर्ष कसं त्याच्यामध्ये आर्थिक गुंतवणूक करावीस याविषयी सांगितलं, पण आपल्याकडे गुढीपाडव्याला आपण 3.5 मुहूर्तांपैकी एक मानतो. तर त्याचं काही कारण असेल का? म्हणजे आपण नेहमीच सांस्कृतिक काही माहिती देत असतो, पण एक अर्थतज्ञ म्हणून ही जी आपल्याकडची एक पद्धत आहे, याकडे कसं बघतेस? जनरली ना तरुण मंडळी असं म्हणतात की काय ह्याच 3.5 दिवसांना इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे का, म्हणजे बाकीचे दिवस वाईट का, असा एक कुठंतरी एक वेगळा अँगल येऊ शकतो त्याला. आणि खास करून सोन्याची खरेदी. करेक्ट, आपण अगदीच. आणि म्हणजे पेपरमध्ये वगैरे पण असे फोटो येतात की सोनारांच्या दुकानाच्या बाहेर लांब लचक रांगा वगैरे असं. सो आणि एक्झॅक्टली भाव भिडले. तर मग हे शहाणपण खरंच आहे का की त्या 3.5 मुहूर्तांच्या दिवशी घ्यावं, का उलट जेव्हा लग्नसराई नाहीये, जेव्हा अतिशय कमी मागणी असते तेव्हा घ्यावा, जेव्हा भाव पडलेला असतो. तर त्याच्या मागे काय कारण असावं याच्यासाठी मी पण थोडासा अभ्यास केला आणि एक खूप कमाल त्याच्या मागचा एक ॲनॉलॉजी लक्षात आली असं म्हणून. म्हणजे हेच आहे असं मी क्लेम नाही करत, बट एक विचार असू शकतं असं आपण म्हणूया की पूर्वीच्या काळी म्हणजे अजूनही भारत कृषीप्रधान देशच आहे. सो मॅक्सिमम लोकांचं जे काय उत्पन्न जनरेट व्हायचं ते काहीतरी पेरणी केली, त्याच्यातनं जे काय धान्य जे काय ते उगवतील त्याच्यातनं ते विकून पैसे मिळवणार. तर आपण लहानपणी भूगोलात शिकलोच आहोत की खरीफ क्रॉप्स आणि रबी क्रॉप्स असे जे असतात, तर त्यांचे 2 वेगळे सीझन्स असतात पेरणीचे. आणि खरीफ क्रॉप्सची कापणी झाल्यानंतर किंवा रबी क्रॉप्सची कापणी झाल्यानंतर टिपिकली 1 ते 1.5 महिन्यानंतर हे 3.5 मुहूर्त वेगवेगळ्या वेळेला येतात. म्हणजे वर्षात अर्ध्या भागांमध्ये 2 मुहूर्त येतात आणि अर्ध्या भागामध्ये उरलेला 1.5 येतो. असं साधारण त्याचं एक डिस्ट्रीब्युशन आहे असं आपण म्हणू शकतो. आणि मग हे का, तर मग जेव्हा शेतकरी ते हार्वेस्ट करेल आणि मग ते विकणार बाजारात जाऊन, त्याच्यानंतर त्यांना पैसे येणार, मग काय घर खर्च असतील काही, ते झाल्यानंतर जी काही गुंतवणूक करायची आहे तुम्हाला ती त्या वेळेत व्हावी म्हणून मला म्हणजे असं वाटलं की कदाचित ही त्या काळातली SIP होती ती. तर दर महिन्याला करायच्या ऐवजी वर्षातनं 4 वेळेला करा, असं खूप चांगला विचार असावा. भरघोस केली जायची. आणि आपल्याकडे सण समारंभ म्हटल्यानंतर ते निमित्त होतं ना, त्या निमित्ताने घेऊया सोनं नाणं. पण ही आर्थिक शिस्त आहे आणि ती म्हणजे आता आपण SIPच्या स्वरूपातही तिचं पालन करू शकतो, पण आपले पूर्वज किती हुशार होते. पण हे ना संस्कृती आणि आपलं हे सगळं बघताना लक्षात येतं. आपल्या खाण्याच्या सवयी असतील किंवा म्हणजे ते आत्ता म्हणालीस तसं की काय पीक येतं कुठल्या हंगामात, त्यानुसार आपल्या जेवणातल्या गोष्टीही बदलतात ना. त्यामुळे खरंच किती विचारपूर्वक शास्त्रीय दृष्ट्या सगळा विचार केलेला आहे. तर नाही, हा एक प्रयत्न मला वाटतं आपणही करत असतो की यामागे काय विचार आहे तो समजून घेणं. कारण हे आता आउटडेटेड आहे किंवा हे काय आता जुनं करायचं असं म्हणणं खूप सोपं आहे. कुठली गोष्ट सोडून देणं फार सोपं असतं, पण ती जोडून ठेवणं, बांधून ठेवणं हे फार अवघड असतं. अथर्व, मला तुला एक वेगळा प्रश्न विचारायचा आहे, कारण तू आम्हाला रील्सच्या माध्यमातून अधिक भेटत असतो, जिथे कालावधी तुलनेने
कमी असतो, म्हणजे मिनिटापेक्षाही अनेकदा कमी असू शकतो, पण त्यातही तू खूप प्रभावीरित्या आम्हाला भेटतोस. कल्पक. आणि कल्पकरित्या अतिशय. पण आता रंगमंचावरतीही तू सादरीकरण करतो आहेस, तर त्याही विषयी थोडंसं सांग. जसं म्हटलं आधी थिएटर करत होतो त्यामुळे असं होतंच कधीतरी डोक्यात की परत आपल्याला करायचंय, फक्त आधी जेव्हा करायला लोकच नसायची बघायला, त्यामुळे करणार कसं. पण आता हाऊसफुल हा आता नशिबाने होतंय, तर मग असं डोक्यात हो ती एकाच वेळेस आला होता. त्यामुळे मग असं बराच वेळा चाललं. आणि जेव्हा 2023-24 आलं असं झालं की बरेच लोक म्हणत होते की तुम्ही इकडच्या देशात येताल का, हे येताल, पण आमच्याकडे काही नव्हतं असं मटेरियल. तर मग ते असं त्या निमित्ताने आपण ठरवलं की चला जायचं तर आहे बाहेरच्या देशात, मग आता तरी काहीतरी आपण करूयात. मग आम्ही ते सगळं बिल्ड केलं. मग 2-2.5 महिने ते काय करायचं त्याच्यात, काय म्हणजे आता मला ओळखलंच जातं रील्समुळे, मग त्याच्यामध्ये पाहिजेतच रील्सची कॅरेक्टर. मग ती जी कॅरेक्टर जी लोकांना आवडतात ती मी घेऊन तो एक शो बांधलाय. त्यामुळे आता तो आमचा या एप्रिलमध्ये जर्मनीला पण चाललाय. अरे वा. सो ते बरं चाललंय. आज पाडव्याच्या निमित्ताने, गुढीपाडव्याच्या निमित्ताने काय शुभेच्छा देशील? माझ्याकडे असलं संशोधन नाहीये. मी एवढंच सांगेन की हॅपी गुढीपाडवा पाठवू नका फक्त. कारण का प्रत्येकाला हॅपी मकर संक्रांत, हॅपी गुढी, त्याच्यापेक्षा पाठवू नका, पण हॅपी गुढीपाडवा नका पाठवू. काय पाठवणार? हिंदू नववर्षाच्या शुभेच्छा. आणि मी तर असं म्हणेन की इतका छान भाग झालेला आहे आणि आपली ही गोलमेज परिषद इतकी छान रंगलेली आहे, तर गुढीपाडव्याच्या शुभेच्छांबरोबर हा भाग पाठवा, म्हणजे अधिकाधिक लोकांपर्यंत आपल्या वाहिनीची माहिती पोहोचेल. 2 वर्ष पूर्ण होत आहेत, याच्या पुढची वाटचाल आणखीन तुमच्या साथीने अधिक जोमाने करायची, तर त्यासाठी आम्हाला सुद्धा बळ येतं जेव्हा आपल्याबरोबर, कारण सभासद संख्या म्हणजे आता गुंतवणूक करायची तर पैसे खिशातून काढायला लागतात, पण सभासद होण्यासाठी, सबस्क्राईब करण्यासाठी काही पैसे खर्च करावे लागत नाही, फक्त बटन दाबायचं असतं. पण पुन्हा तोच विचार की जेव्हा एखादा मराठी आशय घेऊन मराठी भाषेतून तुमच्याशी संवाद साधणारा कॉन्टेंट क्रिएटर असतो, एक इन्फ्लुएन्सर असतो, त्याला जेव्हा तुमच्याकडून बळ मिळतं तेव्हा एक वेगळा आनंद असतो, त्याची एक ऊर्जा वाढत असते. तर नक्कीच या भागाच्या निमित्ताने तुम्ही दोघं जण इथे आलात आणि इतक्या छान गप्पा मारल्यात, तुमचे अनुभव सांगितलेत, मराठीपणाविषयी आपण चर्चा केली, तर मला वाटतं त्याची सांगता करत असताना हे हक्काने सांगू शकतो आम्ही तुम्हाला की आजच्या गुढीपाडव्याला जरूर शुभेच्छांबरोबर हा आपला भाग पाठवा. आणि अजून जर सभासद झाला नसाल तर सभासद व्हा आणि आमच्या या यूट्यूब वाहिनीला पसंती द्या, तिचा प्रसार करा. म्हणजे काय तर लाईक आणि शेअर करा आणि सबस्क्राईब म्हणजे सभासद. किती वेळा सांगितलंय, ऐका आता. पण सभासद व्हा, फक्त एक बटन दाबायचंय आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. आणि थांबा, हे आम्ही म्हटलं म्हणजे नेहमीप्रमाणे भाग संपला असं अजिबात समजू नका, कारण तुमच्यासाठी एक खास भेट. ही आपली दोन्ही म्हणजे रचना जरी अर्थतज्ञ असली तरी ती कलाकारही तशीच आहे, आणि हा तर आपला कलाकार आहेच, तर या दोघांकडूनही काहीतरी खास भेट आपल्यासाठी आहे या भागाच्या शेवटी. धुंद ही गुलाबी हवा, प्रीत गंध हा शराबी नवा, ला 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 ला, हात हा तुझाच हाती हवा, झोंबतो तनू सहा गारवा, तुझी माझी जोडी यांची फुले मधुराणी, फुलातून उमलते जशी गोड गाणी, तू ये ना ला 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 ला, प्रिये जगू कसा तुझ्या विना मी राणी ग, कशी ही जिंदगी ताणी पाणी रे, ये ना प्रिये तू ये साजना, ये ना प्रिये तू ये साजना, तू ये ना प्रिये. इतक्या छान गाण्यानंतर आणि आजच्या रंगलेल्या गप्पांनंतर आजच्या आपल्या पाहुण्यांना आता भेट देण्याची वेळ आलेली आहे, आणि ही भेट आपल्याला पाठवली आहे धनाज पैठणी या अतिशय सुंदर ब्रँडनी. धनाज पैठणी कायमच आपल्यासोबत राहिलेला आहे या 2 वर्षाच्या आपल्या प्रवासामध्ये. तुम्हाला आठवत असेल तर आपण पेशवाईवरती जी एक विशेष मालिका केली होती, त्यामध्ये सुद्धा धनाज पैठणीच्या पैठण्यांच्या ओढण्या
आम्ही दोघींनीही परिधान केल्या होत्या आणि खूप छान छान पैठणी ही संकल्पना घेऊन त्याच्याशी निगडीत अनेक वस्तूंचं उत्पादन धनाच पैठणी करत असतं. मग ते पैठणीचे जॅकेट्स असतील, पैठणीच्या ओढण्या असतील, पैठणीच्या पर्सेस असतील आणि खूप सुंदर कलेक्शन आणि सतत त्याच्यामध्ये भर पडत असते. गुढीपाडवा विशेषही अनेक गोष्टी त्यांच्याकडे उपलब्ध आहेत. तसंच आता पुढेही सणासुदींची जी रेलचेल असते त्याही मध्ये खास आपल्याला काहीतरी वेगळं दिसायचं असेल, ठसा उमटवायचा असेल तर धनाच पैठणीच्या फेसबुक पेजला, त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटला नक्की भेट द्या. आणि धनाच पैठणीचे मनपूर्वक आभार कायम आमच्या सोबत राहिल्याबद्दल. आणि या दोघांना आज आपण जी भेट देतो आहोत हा एक छानसा कुर्ता आणि जॅकेटचा सेट. जॅकेट असं आपण थँक्यू. आणि त्याच्या थँक्यू. जॅकेट आहे आणि ओढणी आहे, म्हणजे तुला ऑप्शन आहे. वा